आता आपण काय करू, आधी ह्याला जाऊ आपलं C3ला. ठीक आहे, बस तिकडे संकल्प 3 आणि MC4 आहेत. और चॅम्पियन्स काय म्हणतो पेपर, म्हणजे जे एक्सपेक्टेशन ठेवून आले तसं आहेत ना. मी सांगण्यासाठी हे चालू की सगळ्यात पहिले तर किती 3 वाजले आता, म्हणजे बायो सोडला पाहिजे तुम्ही. आता किती लोकांचं बायो झालं हातवरती करा बघा. नाही झाला म्हणजे आपण अजूनही ट्रॅकवर नाही आहे. 1 घंट्यामध्ये बायो झाला पाहिजे बरोबर. मग केमिस्ट्री 1 घंट्यात झाला पाहिजे आणि शेवटचा 1 पूर्ण घंटा फिजिक्सला द्यायचा आहे आपल्याला. ठीक आहे, त्या टेस्ट सिरीज आपल्याला हे पण शिकायचं आहे, टाईम मॅनेजमेंट. हे टाईम मॅनेजमेंटसाठी नियम बनवा. आपल्याला एक सवय असते कधी कधी 3 तासाच्या जर पेपर झाला तर आपण सोडून देतो आणि उठून जातो. तसं नका करू, ते एक सवय लावा 3 तास बसायची. ठीक आहे बेटा. आणि आज संध्याकाळी 8 वाजता लाईव्ह पेपर डिस्कशन घेणार आहे मी याचं. तर ज्यांना प्रॉब्लेम येईल आज फिजिक्समध्ये त्यांनी आज संध्याकाळी 8 वाजता लाईव्ह पेपरला जॉईन व्हायचं आहे. ओके बेटा. मी काही व्हिडिओज टाकतोय जर तुम्ही बघितले असेल तर, रिव्हिजन व्हिडिओ, थिअरी व्हिडिओ, फॉर्म्युला व्हिडिओ. त्याचा फायदा होईल तुम्हाला. आणि नाही फायदा झाला तर मग मला भेटा, त्याचा फायदाच होत नाही. आणि शेवटचं आजचं तर मी पेपर डिस्कशन लाईव्ह घेणार आहे आज संध्याकाळी 8 वाजता. तर ज्यांचे डाऊट आज क्लिअर होणार नाही पेपर झाल्यावर, त्यांनी संध्याकाळी 8 वाजता पुन्हा जॉईन करायचं आहे. आणि ग्रुपवर एकदम ॲक्टिव्ह राहायचं आहे. कारण की मध्येच मी रिव्हिजनचे व्हिडिओ टाकतोय, 15-20 मिनिटाचा एक छोटे व्हिडिओ टाकतोय, ते बघा. आपल्याला फक्त हे बघायचं आहे आपल्याला काय येतंय काय येत नाही आहे. मी पुन्हा तेच सांगणार आहे. मार्क्स प्लीज बघू नका, फक्त ॲनालिसिस करत राहा. ठीक आहे. ऑल द बेस्ट बेटा. चलो.